गेल्या काही दिवसात सोन्याचे दर प्रचंड वाढले आहेत। अमेरिकेनं लादलेले भरमसाठ कर आणि चीन सोबत सुरू असलेलं व्यापार युद्ध याचे परिणाम सोन्याच्या दरावर होत असल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात सोन्याचे दर आणखीन वाढून ते 1 लाखावर जाण्याची शक्यता दाट आहे। पाहूया। सोन्याचे दर लाख रुपयांवर जाणार। 4 दिवसात 5,000हून अधिक वाढ। लग्न सराईत सोनं महाग, खिशाला कात्री। गेल्या काही महिन्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ होतीये। काही दिवसांआधी सोन्याचे दर कमी होतील असा कयास लावला गेला होता, पण प्रत्यक्षात सोन्याचे दर मात्र दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। आता तर सोनं खरेदी करताना तोळ्यामागे जीएसटी सह 96,614 रुपये मोजावे लागत आहेत। महत्त्वाचं म्हणजे गेल्या 4 दिवसात सोन्याच्या दरात 5,000ची वाढ झाली आहे। सोन्याचे दर 4 दिवसात 5,000 वाढले आहेत। 8 एप्रिलला सोन्याचा भाव 91,155 रुपये होता। 9 एप्रिलला सोन्याचा भाव 92,080 रुपयांवर पोहोचला। 10 एप्रिलला सोन्याचे दर होते 94,040 रुपये। 11 एप्रिलला सोनं पोहोचलं 95,996 रुपये, तर 12 एप्रिलला सोन्याचे भाव 96,614 रुपये। सध्या लग्न सराईचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे सोनं खरेदी करण्याची अनेकांची इच्छा आहे, पण सोन्याचे दर गगनाला भिडल्यामुळे ग्राहकांचं बजेट कोलमडलंय। म्हणूनच सरकारनं सोन्यावरील जीएसटी आणि कस्टम ड्युटी कमी करावी अशी मागणी ग्राहक करतायत। सोन्याचे भाव तर इंटरनॅशनली वाढतातच आहेत, पण जे स्टेट लेवलवर किंवा सेंट्रल लेवलवर जे चार्जेस लागतात, जीएसटी लागतं किंवा कस्टम ड्युटी लागते, त्यामध्ये जर काही सवलत देता आली गव्हर्नमेंटला तर ते आमच्यासारख्या ॲटलिस्ट नोकरदारांसाठी खूप सोयीचं होईल। आमची पण हीच इच्छा आहे महाराष्ट्र शासनाला तरी, की त्यांनी कुठंतरी ॲटलिस्ट जे साधारण व्यक्ती आहे त्यांच्या मानाने विचार करायला हवा। गेल्या 4 दिवसात सोन्याच्या दरात 5,000पेक्षा जास्त वाढ झाल्यानं सराफा बाजारात नवीन सोनं खरेदी करण्याकरता ग्राहकांनी पाठ फिरवली आहे, तर दुसरीकडे मात्र काही ग्राहकांनी ठेवणीतलं सोनं मोडण्याकरता सराफा बाजारात आणल्याचंही दिसतंय। सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। ज्या माणसाची अशी कमी परिस्थिती राहिली, नाजूक परिस्थितीत राहिली, एवढे पैसे कुठून आणेल? त्याच्याकडनं 1 लाखाचं सोनं सुद्धा घेणं जड होईल। त्यामुळे भाव कमी करायलाच पाहिजे। अगोदर कसं होतं, 2-3 हजारात म्हणजे सोनं बसत होतं। आता कोणाच्या घरी बाळ झालं तर कोणाच्या घरी कोणी सोनं सुद्धा घेऊ शकत। त्यामुळे कमी भाव म्हणजे जवळजवळ 5-3 पर्यंत तरी व्हायला पाहिजे। कसं आहे, सोन्याचा भाव कमीच करायला पाहिजे। गरीब कुठून आणतील एवढे पैसे? आता आम्हाला आमच्या मुलीसाठी अंगावरचं सोनं मोडावं लागतंय ना, मग सोन्याचा भाव तर कमीच करायला पाहिजे ना, काहीतरी कमी करायला पाहिजे। अगोदर 3चा भाव होता, आता 3 मध्ये डायरेक्ट जास्त वाढून दिलंय। एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांनी करांमध्ये भरमसाठ वाढ केली आहे, तर दुसरीकडे अमेरिका आणि चीनमध्ये टेरिफ वॉर सुरू झालंय। त्याचाच परिणाम म्हणून सोनं महागल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय। या व्यापार युद्धात काही तडजोड झाली तर सोन्याचे दर उतरतील, अन्यथा सोन्याचे दर प्रतितोळा 98,000वर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जातीये। आता यूएस आणि चायनाचा जो वॉर चालू आहे त्यात काही नेगोशिएशन झाले तर कुठेतरी शॉर्ट डाऊनफॉल येऊ शकतो, पण बाकी फॅक्टर्स आपण बघितले तर सोन्याला पॉझिटिव्हिटी मध्ये घेऊन जातील आणि सोनं इयर एंड पर्यंत तरी आपण म्हटलं तर 98 क्रॉस करायची शक्यता आहे। लगीन सराई म्हटलं की सोन्याचे दागिने घालण्याची अनेकांना हौस असते। ज्यांची क्षमता आहे ते सोनं खरेदी करतात, तर सोनं घेण्याकरता कोणी कर्ज काढतं तर कोणी उसणवारी करतं। मात्र आता सोन्याचे दर ज्या प्रमाणात वाढतायत ते पाहता अनेकांनी सोनं खरेदीच्या इच्छेला मुरड घातली आहे। त्यामुळे सोन्याचे दर कमी होऊन सोन्याचे दिवस कधी येणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.